नमस्कार मंडळी, स्वागत आहे रँकर्स बायोलॉजी या प्लॅटफॉर्मवरती. आणि इथे आपण नीट प्रिपरेशन, 11वी बायोलॉजी प्रिपरेशन, त्यानंतर 12वी बायोलॉजी, जे सायन्सचे बायोलॉजी सब्जेक्ट आहे तो आपण इथे मराठी भाषेतून कवर करत आहोत. तर आता आज चॅप्टर आपण पाहणार आहोत 12वी सायन्स बायोलॉजीचा ह्यूमन रिप्रोडक्शन. यामध्ये आपल्याला मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चरचा अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, तर चला पाहूया. ॲज यू अवेअर, ह्युमन्स आर सेक्शुअली रिप्रोड्युसिंग अँड विविपॅरस. आपल्याला माहिती आहे ह्युमन काय आहे, सेक्शुअली रिप्रोड्यूस करणारे ॲनिमल आहेत. आणि ते कसे आहेत, विविपॅरस. आता इथे टर्म जी आलेली आहे विविपॅरस. आता विविपॅरस म्हणजे काय, की जे यंग वन्स असतात या पॅरेंट्सचे, ते त्यांच्यासारखे असतात. आपण आपल्या आईवडिलांसारखे असतो, बरोबर आहे, तेच विविपॅरस. आणि जेव्हा ओविपॅरस म्हणजे काय, आपल्याला माहिती आहे, जेव्हा आपण कोंबडी वगैरे बघतो, ते काय करतात, एग्स देतात. आधी एग्स देतात आणि त्यातून त्यांचे यंग वन्स निघतात, यंग वन्स बाहेर पडतात, तर त्याला ओविपॅरस म्हणतात. तर आपण कशामध्ये येतो, ह्युमन बिंग कशामध्ये येतात, विविपॅरसमध्ये. द रिप्रोडक्टिव्ह इव्हेंट इन ह्युमन्स इन्क्लूड फॉर्मेशन ऑफ गॅमेट. आता इथे शॉर्टमध्ये तुम्हाला बायोलॉजिकल टर्म सांगितलेले आहेत, ते फक्त तुम्ही ओव्हरलुक करून घ्यायचे आहेत आपल्याला. तर इथे जेव्हा गॅमेट फॉर्मेशन होतं, आता कोणते गॅमेट फॉर्मेशन होतं, मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट. आता मेल गॅमेट म्हणजे काय, तर स्पर्म. इथं काय येणार आहे, मेल गॅमेट म्हणजे स्पर्म आणि फिमेल गॅमेट म्हणजे ओवम येणार आहे, ओवम. ठीक आहे, ओवम. तर हे फॉर्मेशन जेव्हा होतात, जेव्हा स्पर्म फॉर्म होतो मेलमध्ये आणि ओवम फॉर्म होते फिमेलमध्ये, त्याला काय म्हणतात, गॅमेटोजेनेसिस. द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स, त्याला काय म्हणतात, गॅमेटोजेनेसिस. स्पर्म इन मेल अँड ओवम इन फिमेल. ट्रान्सफर ऑफ स्पर्म इन टू द फिमेल जेनेटल ट्रॅक्ट, त्यालाच काय म्हणतात, इन्सेमिनेशन. हे बायोलॉजिकल टर्म्स आहेत. जेव्हा फिमेलच्या जेनेटल ट्रॅक्टमध्ये जेव्हा हे स्पर्म इथे ड्रॉप होतात, त्यालाच काय म्हणतात, तर इन्सेमिनेशन म्हणतात. काय म्हणतात, इन्सेमिनेशन. अँड फ्युजन ऑफ मेल फिमेल. मग आता हे ड्रॉप झाले काय, स्पर्म फिमेल जेनायटल ट्रॅकमध्ये, तर तिथे फिमेल जेनायटल ट्रॅकमध्ये कोण आहे, ऑलरेडी ओवम प्रेझेंट असतो. ओवम प्रेझेंट असतोच म्हणजे फिमेल गॅमेट प्रेझेंट असतो. मग हा स्पर्म पण तिथे येतो, मग ह्यांचं काय होतं, फ्युजन होतं. ॲडिशन होऊन हे काय फॉर्म करतात, तर झायगोट फॉर्म करतात. या दोघांच्या एकत्रीकरणामुळे काय फॉर्म होतं, झायगोट फॉर्म होतं. आणि हेच झायगोट नंतर एम्ब्रिओ फॉर्म करतं. ओके. This is followed by the formation and development of blastocyte and it attached to the uterine wall. आता यांनी त्याच्यामधले आपण जसं पाहिलं की यानंतर आपण काय म्हणलं की हे एम्ब्रिओमध्ये फॉर्म होतं, पण डायरेक्ट एम्ब्रिओमध्ये फॉर्म होण्या अगोदर तो ब्लास्टोसाइट बनतं, एक मांसाचा गोळा बनतो. आणि हा मांसाचा गोळा कुठे अटॅच असतो, तर युटेरियन वॉलला असतो. तो त्यालाच काय म्हणतात, इम्प्लांटेशन. आता इम्प्लांट म्हणजे आपण म्हणतो ना, आपण ट्री प्लांटेशन केलं म्हणजे झाडं लावले, तसंच हे इथे एम्ब्रिओ काय झालेला आहे, हे झायगोट काय झालेलं आहे, तिथे लावल्या गेलेलं आहे. मग तिथे काय होणार, याला नरिशमेंट भेटणार, सगळं या चांगल्या वातावरणामध्ये याला फूड, न्यूट्रिटिव्ह इन्व्हायरमेंट भेटणार आणि मग याची ग्रोथ होणार. आणि या ग्रोथ झाल्यानंतर यापासूनच एम्ब्रिओ फॉर्म होणार. आणि जेव्हा एम्ब्रिओचं पूर्ण डेव्हलपमेंट होते, या एम्ब्रिओच्या डेव्हलपमेंटची प्रोसेस जी आहे, याला न्यूट्रिएंट प्रोव्हाइड करणे, तर याला काय म्हणतात, जेस्टेशन म्हणतात. जेस्टेशन. आणि हे कम्प्लिटली फुल्ली एम्ब्रिओ जेव्हा मॅच्युअर होतो, तयार होतो, कम्प्लिटली बाळ जेव्हा तयार होते, मग ते काय होते, डिलिव्हरी होते. डिलिव्हरीला काय म्हणतात, पार्च्युरेशन म्हणतात. काय म्हणतात, तर पार्च्युरेशन. हे बायोलॉजिकल टर्म आहेत, मी तुम्हाला पुन्हा सांगत आहे. You have learned that these reproductive events occur after puberty. मग तुम्हाला हा प्रश्न नेहमी पडला असेल की हे जे होतं रिप्रोडक्टिव्ह, जेव्हा आपल्यामध्ये चेंजेस होतात, ते कधी 18 वर्षानंतर पाहायला मिळतात आपल्याला. त्या अगोदर आपलं बॉडी हे तयार होत असते, आपल्यामध्ये हार्मोनल चेंजेस होत असतात. मुलांचा
जेव्हा 10thला जातात त्यांचा घोगर गळा होतो आपण म्हणतो. मुली फिजिकली त्यांच्यामध्ये चेंजेस होतात त्यांच्या बॉडीमध्ये, फिमेल मेलमध्ये, आणि ते काय होतात तर ते तयार होतात रिप्रोडक्टिव्ह प्रोसेससाठी. ओके, रिप्रोडक्टिव्ह प्रोसेससाठी तयार होतात, असे चेंजेस होतात त्यांच्यामध्ये. आणि हे कधी होतं तर प्युबरिटी पिरियडनंतर, प्युबरिटी पिरियडनंतर, जे की 16 वर्षानंतर 18 वर्षानंतर मानला जातो. Event in the male and female example. Sperm formation is continuous even in a old man. आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे, जे मेल गॅमेट आहे, मेल गॅमेट काय आहे ह्युमनमध्ये, मेल गॅमेट काय आहे तर स्पर्म आहे. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे स्पर्म आहे. आणि फिमेल गॅमेट काय आहे, हे मेल गॅमेट आहे. फिमेल गॅमेट काय आहे तर ओवम आहे, ओवम आहे. तर याची हे खासियत पहा की हा जो स्पर्म आहे ना, हा ओल्ड एजपर्यंतसुद्धा बॉडीमध्ये तयार होत असतो. पण हा ओवम आहे ना, तो फिमेलमध्ये फक्त 50 इयर्सपर्यंतच तयार होतो. त्यानंतर त्यांची रिप्रोडक्टिव्ह जी ग्रोथ असते ही काय होते इथे संपते फिमेलमध्ये, पण मेलमध्ये नसतं. ते स्पर्म नेहमी ॲज द एज ऑफ, म्हणजे ते ओल्ड होईपर्यंतसुद्धा त्यांच्यामध्ये हे स्पर्म तयार होत असतात. आता आपण पाहणार आहोत द मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम सविस्तर काय आहे. त्या अगोदर मी तुम्हाला इथे डायग्राम शो करते. हे पहा, ही डायग्राम काय कशाची आहे तर मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम जे आपण आता स्टडी करणार आहोत. या डायग्रामकडे व्यवस्थित पहा. हा पेल्विसचा रिजन आहे मेलचा, पेल्विसचा रिजन आहे मेलचा. आणि आपल्याला माहिती आहे पेनिस हे आउटर साईड ऑफ बॉडी असतं, ठीक आहे. त्यानंतर हे आहे स्क्रॉटम, आणि या स्क्रॉटममध्ये असतं टेस्टीज, पेअर ऑफ टेस्टीज. पेअर ऑफ टेस्टीज म्हणजे काय, पेअर, सिंगल पेअर. पेअर म्हणजे काय, जोडी आहे. या टेस्टीजची जोडी आहे, म्हणजे 2 टेस्टीज आहेत, 2 टेस्टीज आहेत, ठीक आहे. आणि ते कुठं आहेत तर स्क्रॉटममध्ये आहेत. आणि ते कसे आहेत तर आपल्या बॉडीच्या, त्या मेलच्या बॉडीच्या बाहेर आहेत. एवढा पार्ट हा बॉडीच्या बाहेर आहे, ठीक आहे. हे पेनिस आहे. त्यानंतर हे जे इथे लाईन ड्रॉ केलेलं आहे युरेथ्रा आहे. मग ग्लॅन्ड पेनिस म्हणजे ते ओपनिंगचा पार्ट आहे आणि त्यावरची फोर स्किन आहे, ठीक आहे. हे आहे टेस्टीज, जे की स्क्रॉटममध्ये कसं आहे पॅक आहे, कवर्ड आहे, प्रोटेक्टिव्ह आहे. हा पेल्विस रिजन आहे मेलचा. हे ॲनस आहे, हे रेक्टम आहे, जिथे आपल्या बॉडीमधील घाण जमा होते. त्यानंतर हे इजॅक्युलेटरी डक्ट, जे की आपल्या रिप्रोडक्टिव्ह डक्ट्स असतात, जे हार्मोन्स प्रोड्यूस करतात ते आहेत. युरिनरी ब्लॅडर इथे आहे. इथे वॉसा डिफरन्स हे आहे, प्रोस्टेट आहे. तुम्हाला इथे कळत असेल, थोडंफार जरी कळालं सध्या तेवढंही खूप आहे. मी तुम्हाला हीच डायग्राम इथे प्रॉपर दाखवते, ही वाली डायग्राम. हे कशाचं क्रॉस सेक्शन आहे तर या डायग्रामचं इथलं हे दाखवते. कारण इथेच काय आहे, मेन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे मेलची, तर ही अशी दिसते, ठीक आहे. इथे आपण म्हणलो की ह्युमन रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन जे आहेत ते कोण आहेत तर ते पेनिस आहे. पण त्यामध्ये जे सगळ्यात महत्त्वाचा आहे तो आहे कोण तर हे टेस्टीज आहे. पेअर ऑफ टेस्टीज दिसत आहे ना, 2 आहेत. ते अटॅच कुठे आहेत, ते अटॅच कुठे आहेत या इथे युरेटरला, इथे या ते अटॅच कुठे आहेत या वासा डिफरन्सच्या थ्रू हे जी हे पोर्शन जे आहे त्याला अटॅच कुठं करतं तर हे सेमिनल वेसिकल, प्रोस्टेट ग्लँड, बल्बोयुरेथ्रल ग्लँड, हे ग्लँड्स आहेत जे की रिप्रोडक्टिव्ह हार्मोन्स सिक्रेट करतात वेगवेगळे. त्यानंतर हा युरेथ्रा आहे, युरेथ्रा, ठीक आहे. हे टेस्टीज आहे, हे ते स्क्रॉटममध्ये कसं आहे प्रोटेक्टिव्ह आहे, हे त्यावरची फोर स्किन आहे. हे ग्लॅन्ड पेनिस आहे, ग्लॅन्ड पेनिस आहे. त्यानंतर हे टेस्टिक्युलर लोब्स आहेत, रेट टेस्टीज आहेत. वासा इफ्रन्शिया आहे. वासा इफ्रन्शिया कुठं आहे हे बघा, हे आहे वासा इफ्रन्शिया. इपिडायडॅमिस आहे हे वालं, आणि हे वासा डिफरन्शिया आहे, हे युरेटर आहे.
तुम्ही हे पहा. फक्त मी तुम्हाला आता इथे एक्सप्लेन करते. तुम्हाला कन्फ्यूज होत असेल तरी काही घाबरण्याचं कारण नाही, कारण जेव्हा तुम्ही हे लेक्चर 1 नाही 2 वेळ पहा तुम्हाला पूर्ण क्लिअर होऊन जाईल. द टेस्टीज आर सिच्युएटेड आउटसाइड द ॲबडॉमिनल कॅव्हिटी विदिन अ पाउच कॉल्ड द स्क्रॉटम. तर हे तुम्हाला एक्झामला विचारू शकतात. मेलचे जे टेस्टीज असतात ते त्याच्या बॉडीच्या बाहेर असतात. का? याचं कारणसुद्धा आहे. ते जे टेस्टीज आहेत ते कवर आहेत एकदम अशा पाऊचमध्ये, जेणेकरून त्यांना कोणतेही हानी होऊ नये. तर त्या पाऊच लाईक स्ट्रक्चरला इथे काय म्हणलं गेलेलं आहे? स्क्रॉटम. यावर प्रश्न विचारू शकतात की टेस्टीजला जी कॅव्हिटी आहे पाऊच लाईक स्ट्रक्चर, तर त्याला काय म्हणतात? तर तो स्क्रॉटम म्हणतात. आणि हे स्क्रॉटम काय करतं? हेल्प करतं त्याला मेंटेन करण्यासाठी की लो टेम्परेचर ऑफ द टेस्टीज. हे टेस्टीज जे आहेत ना, यांना कमी टेम्परेचर पाहिजे. आणि आपल्या बॉडीचं टेम्परेचर किती असतं? आपल्या बॉडीचं टेम्परेचर हे 36 डिग्री सेल्सिअस असतं. ठीक आहे. तर हे जास्त असतं या टेस्टीजसाठी, आणि त्यामुळे यामध्ये स्पर्म जे तयार होणार आहेत ते होणार नाहीत, कारण त्याला एवढं टेम्परेचर सहन होत नाही. म्हणून हे शरीराच्या बाहेर अशी रचना केलेली आहे की तिथे स्पर्म तयार होतील, कारण बॉडी बाहेरचं टेम्परेचर हे कमी असेल. या टेस्टीजला टेम्परेचर किती लागतं? तर 2 ते 2.5 डिग्री सेल्सिअस लोवर दॅन द नॉर्मल इंटरनल बॉडी टेम्परेचर. ठीक आहे. नेसेसरी फॉर द स्पर्मॅटोजेनेसिस. स्पर्मॅटोजेनेसिस म्हणजे काय? स्पर्म फॉर्मेशन. जर एवढं टेम्परेचर या टेम्परेचरमध्ये असेल तरच तिथे स्पर्म फॉर्मेशन होतील, आणि यापेक्षा जर जास्त टेम्परेचर झालं तर स्पर्म फॉर्म होणार नाही. आणि जर स्पर्मच फॉर्म झाला नाही तर तिथे गॅमेटस फॉर्म झाला नाही, तर ते पुढे रिप्रोडक्टिव्ह जी प्रोसेस होणार आहे ती होणार आहे का? नाही होणार आहे. कळालं? इन अडल्ट्स ईच टेस्टीज इज ओव्हल इन शेप. मग आता ही टेस्टीज कशी आहे? आपल्याला ही अंडा आकारासारखी दिसत आहे, ओव्हल शेप आहे. आणि त्याची लेंथ किती आहे? तर 4 to 5 सेंटीमीटर, आणि विड्थ पण दिलेली आहे 2 ते 3 सेंटीमीटर. हे इथे दाखवते मी तुम्हाला. टेस्टीज कसे आहे? तर ओव्हल शेप. टेस्टीज कसे आहेत? ओव्हल शेप आहेत. ओव्हल शेप आहेत, ज्याची रुंदी किती आहे? 2 ते 4 सेंटीमीटर. त्यांची रुंदी किती आहे? 2 ते 3 सेंटीमीटर. आणि त्यांची लांबी किती आहे? 4 ते 5 सेंटीमीटर. लांबी किती आहे? 4 ते 5 सेंटीमीटर. ही लांबी झाली. आणि ही किती आहे? 4 ते 5 सेंटीमीटर. आणि ही रुंदी झाली, हे 2 ते 3 सेंटीमीटर आहे. हां, त्यानंतर पाहूया. द टेस्टीज इज कवर्ड बाय अ डेन्स कवरिंग. आणि ही टेस्टीज कशी असते? कवर असते एकदम जाड प्रोटेक्टिंग लेअरनी. ईच टेस्टीज हॅज अबाउट 250 कंपार्टमेंट कॉल्ड द टेस्टिक्युलर लोब्यूल. आणि याच्यामध्ये अशी घरं असतात, कंपार्टमेंट असतात, ज्याच्यामध्ये आता जे रिप्रोडक्टिव्हसाठी लागणारं जे टेस्टिक्युलर लोब्युल्स असतात ते त्याच्यामध्ये असतात. ईच लोब्युल कंटेन वन ऑफ द 3 हायली कॉल्ड सेमनिफेरस ट्यूबल इन विच स्पर्म आर प्रोड्यूस. आणि या टेस्टीजमधल्या सेमनिफेरस ट्यूबलमध्ये हे स्पर्म तयार होतात. तर किती असतात इथे? हायली कॉइल सेमनिफेरस ट्यूब्यूल्स असतात. 250 कंपार्टमेंट असतात एवढ्या छोट्याशा या टेस्टीसमध्ये. आणि या टेस्टीसमध्ये काय असतात? तर सेमनिफेरस ट्यूब्यूल असतं. तर तुम्हाला विचारू शकतात का स्पर्म कोण फॉर्म करतं? स्पर्म कशाद्वारे फॉर्म होतं? तर सेमनिफेरस ट्यूब्यूल जे आहेत ते फॉर्म करतात स्पर्म. Each seminiferous tubule is lined on its inside by 2 types of cells called the male germ cells and spermatogonia and the Sertoli cell. आणि या टेस्टीजमध्ये ट्युब्युलर लाईक स्ट्रक्चर असतात, जे की 250 कंपार्टमेंट असतात. या कंपार्टमेंटमध्ये कोण असतं? सेमनिफेरस ट्यूब्यूल असतं. सेमनिफेरस ट्यूब्यूल तयार करतं कोण? स्पर्म तयार करतं. आणि हे स्पर्म तयार करताना या सेमनिफेरस ट्यूबलमध्ये 2 सेल असतात. पहिला सेल असतो मेल जर्म सेल जे की स्पर्म तयार करतो. दुसरा असतो सर्टोली सेल.
सर्टोली सेल हे इम्पॉर्टंट आहे. मेल जर्म सेल काय करतो? मायटोटिक डिव्हिजन शो करतो. मायटोटिक डिव्हिजन काय आहे? तर मायटोटिक डिव्हिजन हे इक्वेशनल डिव्हिजन आहे आणि त्यापासून स्पर्म फॉर्मेशन होतं आणि ते स्पर्म जेव्हा फॉर्म होतं त्याला ग्रोथ होण्यासाठी, वेल डेव्हलप ती मॅच्युअर होण्यासाठी त्याला न्यूट्रियंट प्रोव्हाइड करावं लागतं आणि ते न्यूट्रियंट त्याची देखभाल घेण्याचं कोण काम करतं? तर हे सर्टोली सेल करतात. जे तयार झालेली स्पर्म आहेत त्यांना पुरेसं न्यूट्रियंट पुरवण्याचं काम हे सर्टोली सेल करतात. नर्चरिंगचं काम कोण करतात? सर्टोली सेल करतात. सर्टोली सेल प्रोव्हाइड न्यूट्रिशन टू द जर्म सेल. ठीक आहे. या टेस्टीजमध्ये सेमनिफेरस ट्यूबल आहे. सेमनिफेरस ट्यूबलमध्ये 2 सेल आहेत ज्यामध्ये मेल जर्म सेल आहे, सर्टोली सेल आहे. मेल जर्म सेल काय करतं? स्पर्म तयार करतं. सर्टोली सेल काय करते? हे जे तयार झालेले स्पर्म आहेत यांना न्यूट्रिशन प्रोव्हाइड करायचं काम करतं, म्हणजेच त्याचे नर्चर करतं. नर्चर म्हणजे त्याची देखभाल करतं. ठीक आहे. एवढं तुम्हाला कळालेलं आहे का? आय होप तुम्हाला हे क्लिअर झालं असेल. तर पुढे पाहूया. The region outside the seminiferous tubule called the interstitial space contains small blood vessels and interstitial cells or Leydig cell. तर या जी सेमनिफेरस ट्यूबल्स आहेत या सेमनिफेरस ट्यूबलमध्ये इथे त्यांनी क्लिअर दिलेलं नाही आहे, नाहीतर सांगितलं असतं. याच सेमनिफेरस ट्यूबलमध्ये कोण असतो? तर या सेमनिफेरस ट्यूबलमध्ये जे स्पेस असते बाजूची त्याच्यामध्ये इंटरस्टिशियल सेल्स असतात आणि ब्लड वेसल्स असतात. प्रत्येक ठिकाणी ब्लड असणं महत्त्वाचंच आहे. ब्लडशिवाय कसं होणार ना? मग तिथं ब्लड सेल्स असतात, इंटरस्टिशियल सेल्स. इंटरस्टिशियल सेल्सलाच काय म्हणतात? लेडिंग सेल्स म्हणतात. लेडिग सेल्स हे लक्षात ठेवा. इंटरस्टिशियल सेल्सलाच काय म्हणतात? लेडिग सेल. हे कुठे आहेत? या टेस्टीजमध्ये कंपार्टमेंट आहे 250, त्यांच्यामध्ये सेमनिफेरस ट्यूबल आहेत आणि जे बाकीची स्पेस उरलेली आहे तिथे आहे हे लेडिग सेल्स. मग हे लेडिग सेल्स काय करतात? तर सिंथेसिस अँड सिक्रेट टेस्टिक्युलर हार्मोन कॉल्ड द अँड्रोजन. आणि हे अँड्रोजन अतिशय महत्त्वाचं असतं. अतिशय महत्त्वाचं असतं रिप्रोडक्टिव्ह जेव्हा प्रोसेस घडते त्याच्यासाठी. हे हार्मोन आहे. ठीक आहे. आणि हे सिंथेसिस कोण करतं? तर लेडिग सेल करतं. लेडिग सेल अँड्रोजन सिक्रेट करतं. अदर इम्युनॉलॉजिकली कंपार्टमेंट सेल आर ऑल्सो प्रेझेंट. आणि दुसरे पण सेल्स प्रेझेंट आहेत जे की इम्युनॉलॉजिकल म्हणजे आपली मेंटेन करण्यासाठी, अदर फंक्शन मेंटेन करण्यासाठी सुद्धा तिथे सेल्स असतात. द मेन सेक्स ॲक्सेसरी डक्ट इन्क्लूड द रेटे टेस्टिस, वासा इफ्रन्शिया, इपिडायडामिस अँड वासा डिफरन्शिया. तर मी तुम्हाला इथे एकदा शो करते. तर हे जे ॲक्सेसरी ऑर्गन्स आहेत, ॲक्सेसरी म्हणजे ही डायरेक्टली इन्क्लूड होत नाहीत. तर हे ॲक्सेसरी ऑर्गन्स आहेत ज्यामध्ये इपिडायडामिस आहे, वासा इफ्रन्शिया आहे. हे जे धागे धागे वाटत आहेत हे वासा इफ्रन्शिया आहे. रेटेड टेस्टीज आहे. आता ही रेटेड टेस्टीज हे आहेत डॉट डॉट टेस्टिक्युलर लोब्युल्स आहेत त्यामध्ये. ठीक आहे. द सेमनिफेरस ट्यूबल्स ऑफ द टेस्टीज ओपन इन टू द वासा इफ्रन्शिया. आणि आपण जे सेमनिफेरस ट्यूबल बोललो होतो कुठे आहेत? टेस्टीज म्हणजे ते कुठे ओपन होतात? तर या वासा इफ्रन्शियामध्ये ओपन होतात आणि त्याच्यानंतर ते रेटेड टेस्टीजमध्ये ओपन होतात. मी तुम्हाला इथे सिक्वेन्शियल लिहून देते. इथे टेस्टीज आहे. हा टेस्टीज नंतर सेमनिफेरस ट्यूबल आहे. हे सेमनिफेरस ट्यूबल याच्या स्पेसमध्ये लेडिंग सेल्स आहेत जे अँड्रोजन सिक्रेट करतात. हे सेमनिफेरस ट्यूबल नंतर वासा इफ्रन्शियामध्ये ओपन होतात. हे वासा इफ्रन्शिया नंतर रेटेड टेस्टीजमध्ये ओपन होतात. द वासा इफ्रन्शिया लिव्ह द टेस्टीज अँड ओपन इन टू इपिडायडामिस. मग आता हे नंतर इपिडायडामिसमध्ये ओपन होतं. द इपिडायडामिस लीड द वासा डिफरन्शिया दॅट असेंडिंग टू द ॲबडॉमेन. आणि हे कुठं ओपन होतं? तर वासा डिफरन्शियामध्ये. हे असं या साईडला. कारण ही प्रोसेस कशी? इथून इथे स्पर्म तयार होऊन आता हे वरती डिसेंडिंग ऑर्डरनी का जात आहे? तुम्हाला हा क्वेश्चन पडलेला असेल. म्हणजे इथून हे इकडे जात आहे, तुम्हाला हळूहळू कळत असेल. कारण स्पर्म इथं तयार होतात पण त्यांना जावं कुठं लागते? इथून वासा डिफरन्शिया, युरेटर, नंतर इथून पेनिसमध्ये आणि नंतर इथे फोरस्किन ग्लँड पेनिसमध्ये येऊन ते
हे स्पर्म कुठे जातात तर जेव्हा इन्सिमिनेशन होतं फिमेल जेनायटल ट्रॅक्टमध्ये ते ड्रॉप होतात, म्हणून हे असे असेंडिंग ऑर्डरने जात आहे. इथे तयार होत आहेत सेम्निफेरस ट्यूबलमध्ये. मग सेम्निफेरस ट्यूबल वासा इफ्रन्शियामध्ये ओपन होत आहे. वासा इफ्रन्शिया रेटेड टेस्टिसमध्ये होत आहे. रेटेड टेस्टिस हे इपिडायडॅमिसमध्ये होत आहे. इपिडायडॅमिस वासा डिफरन्शियामध्ये होत आहे. आता हेच वासा डिफरन्शिया हे पुढे जाणार आहे, म्हणजेच कसे डिसेंडिंग ऑर्डरनी हे जाणार आहे टू द ॲबडॉमेन अँड लूप ऑर द युरिनरी ब्लॅडर. आणि हे कसे लूप होतात म्हणजे पिळा घालतात युरिनरी ब्लॅडरला. इट रिसिव्स अ डक्ट फ्रॉम द सेमिनल वेसिकल अँड ओपन इन टू युरेथ्रा ॲज अ इजॅक्युलेटरी डक्ट. आणि हे युरेथ्रा जे असतं आपलं तिथे ओपन होतात इजॅक्युलेटरी डक्टच्या फॉर्ममध्ये. दीज डक्ट स्टोअर अँड ट्रान्सपोर्ट द स्पर्म फ्रॉम द टेस्टिस टू द आउटसाइड थ्रू द युरेथ्रा. आणि युरेथ्रामधून हे स्पर्म बाहेर पडतात ॲट द टाईम ऑफ सेक्शुअल intercourse. The urethra originated from the urinary bladder and extend through the penis to the external opening called the urethral meatus. तर हे युरेथ्रा काय होतं तर युरिनरी ब्लॅडर ओपन होतं युरेथ्रामध्ये आणि हेच युरेथ्रा नंतर पेनिसमध्ये एक्सटेंड होतं आणि त्या पेनिस थ्रू युरेथ्रल त्याला मिटस म्हणलं जातं, जिथे हे युरेथ्रा ही पेनिसमध्ये इंटर होतं त्याला युरेथ्रल मिटस म्हणलं जातं. आणि त्यातूनच स्पर्म कुठं जातो तर त्यानंतर जेव्हा सेक्शुअल इंटरकोर्स होतो तेव्हा तो ड्रॉप होतो फिमेल ट्रॅकमध्ये. तर इथे तुम्हाला कळाले असेल की आपण काय काय शिकलो. सर्टोली सेल कोण आहेत, आता इथे अजून आहे हे पाहूया. द पेनिस इज द मेल एक्सटर्नल जेनायटलिया. तर पेनिस काय आहे तर मेलची एक्सटर्नल जेनायटल ऑर्गन आहे ज्यापासून सेक्शुअली ते इंटरकोर्स करतात. इट इज मेड अप ऑफ स्पेशल टिश्यू. मग हे जे पेनिस आहे ते कशापासून बनलेले आहे, स्पेशल टिश्यू आहेत. त्याचे कोणते स्पेशल टिश्यू आहेत दॅट हेल्प्स इरेक्शन ऑफ द पेनिस टू फॅसिलिटेट द इन्सेमिनेशन. यामध्ये स्पेशल असे टिश्यू आहेत ज्याच्यामुळे ते काय होतात इरेक्ट होतात. ठीक आहे, सेक्शुअल इंटरकोर्सच्या दरम्यान. द इनलार्ज एंड ऑफ पेनिस कॉल द ग्लास पेनिस इज कवर्ड बाय द लूज फोल्ड ऑफ स्किन कॉल द फोरस्किन. आणि हे जे पेनिस आहे हे इथे काय आहे इनलार्ज्ड आहे आणि या भोवती काय आहे तर एक स्किन आहे त्याला फोरस्किन म्हणतात, जे फोल्डेड असते पण ॲट द टाईम ऑफ सेक्शुअल इंटरकोर्स हे काय होतं असं स्ट्रेट होतं. ठीक आहे. द मेल ॲक्सेसरी ग्लँड. आता मेल ॲक्सेसरी ग्लँड इन्क्लूड पेअर ऑफ सेमिनल वेसिकल. कुठे असतात सेमिनल वेसिकल तर टेस्टिसमध्ये असतात. आपण याचा अभ्यास केलेला आहे ना सेमिनल वेसिकल्सचा. नंतर प्रोस्टेट ग्लँड आहे आणि बल्बो युरेथ्रल ग्लँड आहे. हे काय आहेत यापासून सिक्रेशन बाहेर पडतं जे की रिप्रोडक्टिव्ह प्रोसेससाठी महत्त्वाचं असतं. हे बघा इथे आहे सेमिनल वेसिकल इथे आहे आणि त्यानंतर प्रोस्टेट ग्लँडसुद्धा तुम्हाला दिसेल. ही जी बटरफ्लाय लाईक स्ट्रक्चरची आहे ही प्रोस्टेट ग्लँड आहे आणि त्यावर सुद्धा हे जसं लीफ लाईक स्ट्रक्चर आहे हे सेमिनल वेसिकल आहे. तर तुम्हाला एवढं कळालेलं आहे का. द सिक्रेशन ऑफ बल्बोयुरेथ्रल ग्लँड ऑल्सो हेल्प्स इन द लुब्रिकेशन ऑफ द पेनिस. जर जे हे बल्बोयुरेथ्रल ग्लँड काय करतं तर चिकट पदार्थ बाहेर पडते ज्याने लुब्रिकेशन होत असतं पेनिसचं. ठीक आहे. त्यानंतर हे वेसिकल जे आहेत सिक्रेशन ऑफ ग्लँड कंट्रोल सेमिनल प्लाझ्मा हे रिच इन फ्रुक्टोज कॅल्शियम अँड सर्टन एन्झाईम. म्हणजे हे काय असे हार्मोन्स सिक्रेट करतात जे की जेव्हा रिप्रोडक्टिव्ह प्रोसेस चालू असते रिप्रोडक्शनची तेव्हा ते त्यामध्ये मदत करतात. तर तुम्हाला इथे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ही कळाली असेल. आय होप. काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. अशाच व्हिडिओ लेक्चरसाठी तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ लेक्चर्स हवे आहेत ते देखील सांगा. थँक्यू सो मच.